निघेल का? वाटतं तुम्हाला निघेल? निघेल का? निघेल का? वाटतं तुम्हाला निघेल? नाही, कारवाई तर आपण करू, ह्याबद्दल शंका नाही. 100% कारवाई करू. आता ते पगारी कोणतरी आहे ते सक्तीच्या रजेवर आहेत ना, साहेब म्हणतात त्यांनीच आदेश दिला. कसा काय? तू जागेवर दिसतो, आठवलं होतं. ते येतात कसं काढायचं? त्यांचे शब्द पण आहेत ना सर, व्हिडिओ नेट पहा ना, त्यांचे शब्द पण आहे. सक्तीच्या रजेवरती असताना तुमचा माणूस जातोच कसं काय? हे सगळ्यात मोठं तुमची चूक आहे. सगळ्या गोष्टी शिकूय आणि मग कारवाईसाठी प्रस्ताव. मला सांगा, या महिलेला हे बघा साहेब, त्या महिले आता मी व्हिडिओ मी एवढं तापलो नव्हतं. मग मी तुम्ही बघितलं, मदत देताना बी मी शांत होतो. व्हिडिओ फरफटला. याच्यामध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता हे म्हणतायत की आम्ही गेलो तर आमची तक्रार घेतली नाही. बरोबर आहे, पोलिसांकडून गुन्हा पोलीस दाखल करत नाही, त्याला आपण आम्ही काय करतो? म्हणजे नगरपालिकेकडून हे अधिकारी काय करा? आता आपण ठीक आहे, आपण जाऊ. मी काय सांगत आहे तुम्हाला, आपण करत नाहीये, पण यांनी 30 तास झालं तरी कोणतीच कारवाई केली नाही ना त्याच्यावरती. माणसं आल्यानंतर ह्या माणसांवरती कोणत्या बी मुळातच सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपण नोटीस दिलेली आहे ऑलरेडी. मी तेच सांगतोय, ते राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी मला वर पाठवावं लागेल. आणि मी यापूर्वी सांगितलं की सफाई कामगार जे आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई करत नाही, पण तरी सुद्धा या प्रकरणामध्ये थोडासा त्यांच्याबद्दलचा हेच दिसत आहे. तुम्ही जे म्हणालात की आजूबाजूला बसून उभं राहून जे हसतायत वगैरे, त्याही अँगलनं आम्ही कारवाई करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आदेश देत होते त्यांच्यावर शिस्तभंगाची ह्याची कारवाई करण्यासाठी आपण प्रस्ताव फॉरवर्ड करू. हे 100% करणार. परंतु मी ते त्याही वेळेला सांगत होतो की आमची कारवाईची पद्धत चुकली, ते मान्य आहे. कारवाई करणं गरजेचं होतं, कारण त्या ठिकाणी लोकांना त्रास होतो. पण कारवाई करताना अशा पद्धतीनं वागणं, की मी त्याही वेळेला सांगितलं की असं करू नका. फोन करूनही सांगितलं त्याच मुलाला की असला हे करू नका, कारण मी त्यावेळेस कलेक्टर ऑफिसमध्ये मग त्यांनी सांगितलं की नाही करणार. कारण भाजीपाला उधळून लावणे, एखाद्या महिलेला असेल पुरुषाला असेल फरफटून नेणे हे चुकीचं आहे. बाजूला काढणं, मागच्या 2-3 दिवसापासून पोलिसांना घेऊन आम्ही कारवाई केली, तोडफोड सुद्धा केली. जे अनधिकृत गाडे वगैरे आहेत रस्त्यावरचे जे होते ते ठीक आहे, ते त्याला आम्ही बरोबर आहे असंच सांगितलं. पण हे करणं चुकीचं आहे हे मी त्याही वेळेला सांगितलो. तोंडी सुद्धा सूचना दिल्यात त्यांना. यानंतर अशा प्रकारचं अतिक्रमण 22,79,000 लेकरांच्या भविष्यासोबत खेळणारा माणूस कठोर कारवाई झाली पाहिजे. आपलं लेकरू असल्यानंतर आपल्या किती पोटात हे झालं असतं. तुम्हाला कॉपी देतो बाकीचे लोक तुम्ही घरी जावा. गुन्हा दाखल करून घ्या. पाठवा. आणि स्वतः तक्रार करायची नाही करायची तो तुमचा विषय. मला जर 100% माझं फक्त बोलण्याचं हे काय की तुम्ही तक्रार दाखल केलीच पाहिजे. तक्रार दाखल केलीच पाहिजे, कारण की संविधान एवढे लोक पोलीस स्टेशन मध्ये नका जाऊ.
ऐका ना, तिथं बाजूला जागेचा काहीतरी निवेदन लावतो. तुम्ही ते रस्त्याच्या मधोमध बसण्याऐवजी रस्त्याच्या कडेला बसा, जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही, येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा त्रास होणार नाही. आणि ते शाळेमध्ये जे 1000-1500 मुलं आपले दवाखाने पण आहे तिथे. हे तुम्ही पोहोचत नाही मी आलो. ऐका, नगरपालिका नगराध्यक्ष साहेब तुम्हाला पर्यायी जागा त्याच म्हणजे रहदारीच्या ठिकाणीच उपलब्ध करून देतील, तिथं बसत जावा इथून पुढे. फक्त रस्त्याच्या मधोमध बसू नका. हो बाकी